सचिवालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इमारतीच्या उपस्थित असणारे आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋतुराज बापू जाचक, व्हाईस चेअरमन कैलासराव गावडे, आपल्या गावच्या सरपंच स्वातीताई ढवाण, उपसरपंच अजित थोरात, तसंच संतोष ढवाण, महादेव मदने, सतीश देवकाते, अशोक ढवाण, नितीन देवकाते, विद्याधर काटे, मिलिंद काटे, रघुनाथ देवकाते, दादासाहेब केसकर, संदीप देवकाते, मिलिंद देव, सोसायटीचे चेअरमन प्रशांत दराडे, संदीप केसकर, शिवाजी काळे, अनिल काटे, हनुमंत मोहिते, दत्तात्रय जगताप, अनेक माझ्या लिमटेक, पिंपळी आणि या पंचक्रोशीतील जमलेले माझे सगळे मान्यवर, तसंच नानासाहेब चांदे, जमलेले सगळे माझे ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातले सगळे वडीलधारी आमचे सहकारी, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस संतोष माझ्या मागे लागलेला होता की दादा आम्ही एक चांगल्या प्रकारचं शासनाचा पण अधिकारी वर्ग आहे, बीडीओ आहे, बाकीचे सगळे अधिकारी आहेत, सगळे माझे अधिकारी. तर ते मला म्हणत होते की दादा मला तारीख द्या, आणि ती तारीख दिल्यानंतर मला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी मोठी टाकलेली असल्यावर राज्याचं बघावं लागतं, जिल्ह्याचं बघावं लागतं, बीड जिल्ह्याचं, पुणे जिल्ह्याचं, तिथं पालकमंत्री असल्यामुळं, आणि त्याच्यामुळं फार माझी धावपळ चालते. परंतु त्याच्यातनं मी आज थोडा वेळ काढला आणि आपल्या गावच्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगल्या प्रकारची वास्तू 1,33,00,000 रुपये खर्च करून आपण उभी केलेली आहे. त्या पिंपळी ग्राम सचिवालय इमारतीचं उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो. मित्रांनो, एकंदरीतच त्याच्यामध्ये साधारण 62-63च्या काळामध्ये आपली ग्रामपंचायत अस्तित्वात आली, आणि तेव्हापासून जे जे सरपंच झाले त्यांची सगळ्यांची नावं, उपसरपंचीची नावं मी सहज बघत होतो. मी साधारण आदरणीय स्वर्गीय आप्पासाहेब काका ज्यावेळेस काम बघायचे तेव्हा मी पण थोडी बहुत सुरुवात केली. तेव्हा बनकर तुमच्या इथं भिवाजी बनकर ना, ते सरपंच होते माझ्या माहितीप्रमाणे, आणि अशा पद्धतीने मग सुरेशराव वगैरे अनेक जण आतापर्यंत सरपंच झाले. आता सध्या आमच्या ताई स्वातीताई सरपंच आहेत, आणि उपसरपंच या आपले अजित थोरात अशा प्रकारचे आहेत. मित्रांनो, शेवटी मी राज्यामध्ये फिरत असताना बाकीच्या पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांना किती निधी मिळतो, काय मिळतो, संतोष बोलताना बोलला की आमदाराला प्रत्येक वर्षाला 5 कोटी रुपये असतात, तरी आपण करोडो रुपयाचा निधी बारामती शहराकरता, बारामतीच्या ग्रामीण भागाकरता, आता नगरपंचायत माळेगाव झाली त्याच्याकरता असा आणत असतो. बारामती कशी बदलत चाललेली आहे ते तुम्ही सगळेजण बघता, पण मी आल्यानंतर जवळपास अर्धा तास ते सगळं बघत होतो. खाली आपल्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया ती आलेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा आम्हाला आता इकडची शेजारची रूम पण द्या, ती आम्हाला लागणार आहे, आम्हाला आणखीन काही चांगल्या सुविधा द्यायच्या, तिथं काही गोष्टी करण्याच्या करता मी आत्ताच बीडीओला सूचना केल्यात आणि बॉडीला पण सूचना केल्यात, त्या आपण करू. पण एकदा काम होत असताना चांगलं दर्जेदार काम झालं पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे. दुर्दैवाने आपल्या इथं अतिशय कमी गावठाण आहे, आणि आपली ग्रामपंचायतीची पण जागा मर्यादित आहे. त्याच्यामुळं आहे त्या जागेमध्ये व्हर्टिकल म्हणजे असा मजल्यावर मजले अशा प्रकारचा कन्सेप्ट राज्य सरकारने मान्य केलेला आहे, आणि त्याच रस्त्याने आपल्याला आता इथून पुढच्या काळामध्ये जावं लागणार आहे. तुम्ही बारामतीच्या जवळ आहात, मी आज नाही परंतु काही वर्षांनी पुढं इथं बारामतीपर्यंतची हद्दवाढ झाली तर तुम्ही विशेष आश्चर्य वाटून घेऊ नका. सध्या बांदलवाडी तर बारामतीमध्ये जाणारच आहे, कारण बारामती तिथपर्यंत आलेलीच आहे. ग्रामपंचायतीमध्ये आज 13ची बॉडी काम करते. आपलं लिमटेक तर रोडवरच आहे,
रोडचे पण रस्ते कशा पद्धतीने चालले. दुर्दैवाने आपल्याकडं कामठे ना रे तो कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब कामठे, दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं. परंतु शेळके जसा चांगला कॉन्ट्रॅक्टर लागला तसा काही ते कामठे लागला नाही आणि त्याचं दुःखदच निधन झालं. त्याच्यामुळे हे काम रेंगाळलं. त्याच्यामुळे इथपासून आपला थेट शेळक्यांचं काम संपल्यानंतर माझ्या छत्रपती कारखाना सणसर वगैरे त्यासाठी पुढची कामं रेंगाळली. कॉन्ट्रॅक्टर जर चांगला नसेल तर फार त्रास सरकारला पण होतो आणि लोकांना पण होतो. त्याच्यामुळे माझं कटाक्षाने आत्ताच चेअरमननी मला सांगितलं की दादा तुम्ही आमच्या तिथल्या रस्त्यांना पैसे दिलेत, त्याचा कॉन्ट्रॅक्टर चांगला नाही. मग मी आत्ताच त्यांच्यात एकच अमोल पवार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्याला फोन लावला आणि सांगितलं की बाबा चांगला कॉन्ट्रॅक्टर दे. मला स्थानिक मुलांनी काम करायला माझा विरोध नाहीच आहे, तुम्ही करा, परंतु दर्जेदार करा ना. जसं अलीकडे खत्री काम करतो, एकदम दर्जेदार काम करतो. मी खत्रीला अनेक कामं दिलेली आहेत. आता मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं आतलं काम पण ते खत्रींना दिलेलं आहे आणि इतकं चांगलं काम तो करतो. त्याच्यामध्ये आदित्य तावरे तो एक बरा काम करतो. माझं म्हणणं की ज्यांना कुणाला कामं करायची, एक तर माझं स्वतःचा कटाक्षाने प्रयत्न आहे, ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका. कारण आमची पण पंचायत होती, आम्ही फटाफट बोलतो, चांगलं काम नाही झालं तर आम्ही निधी दिलेला असतो, आम्हाला निधीचा पै आणि पैचा हिशोब लागतो. या प्रकारे आम्हाला सगळ्यांची कामाची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे बारामती इतरांच्या तुलनेने बारामतीतल्या इमारती चांगल्या दिसतात. आज तुमचं बस स्थानक चांगलं दिसतं की नाही? आज तुमचं रेल्वे स्टेशन जाऊन बघा कसं केलंय. आता कधी तर तुम्हाला रेल्वेने जाण्याचा जास्त प्रसंग येत नाही म्हणून गोष्ट सोडून द्या, पण कधीतरी कसं आपलं रेल्वे स्टेशन आहे. आता आपलं ते रेल्वे स्टेशन नंतर तसंच राहणार आहे कारण आपल्याला पलीकडनं रेल्वे नेपात वरून अशीच कठीण पुलापासून फलटणला न्यायची. पण आता आहे ते जेव्हा होईल ते त्याचं काम चालू आहे. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये भराव टाकणं, रेल्वे लाईन टाकणं वगैरे चाललंय. त्याच्यानंतर बरेच लोक रेल्वेने जातील. आता शेवटचं स्टेशन असल्यामुळे इथनं दौंडला जायला मला वाटतं तासापेक्षा जास्त वेळ लागतो. आता माणूस 20-25 मिनिटात दौंडला पोहोचतो, एवढा चांगला रोड झाला. फक्त नीट सुरक्षित प्रवास करा. आता इथे डिवायडर टाकलेले, झाडं लावतोय, त्याच्या संदर्भातली झाडं ही चांगली असली पाहिजेत. आता स्मशानभूमीत आपण भूमीच्या बद्दलचा पण उल्लेख झाला. शेवटी सगळ्या घटकाच्या करता अशा सुविधा लागतात. ती काळाची गरज आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येकाला तो कुठल्या समाजामध्ये जन्माला आलाय त्याच्यावरनं, काही समाजामध्ये अंत्यविधी करताना अग्नी देतात, काही समाजामध्ये त्या ठिकाणी दफन करतात म्हणजे पुरतात. ही पद्धत आहे आणि त्याच्यामुळं त्याही घटकाच्या करता ह्या सगळ्या सुविधा द्याव्या लागतात. तशा प्रकारचा प्रयत्न माझा स्वतःचा चाललेला आहे. ही पण बाब लक्षात घ्या. आत्ताच विजय बबन काळे यांच्यातर्फे पूरग्रस्तांच्या करता आज सुनेत्रा पवार खासदारांचा वाढदिवस आहे, त्यांच्या निमित्तानं 50,000 रुपये मदत निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता धनादेश प्राप्त. कुठे धनादेश या, कुठे या काळी सरकार या. धन्यवाद. असंच कृपादृष्टी असून राहील. त्यांना आभाराचं पत्र द्या, रिसिप्ट द्या. मित्रांनो, आपले बांधव तिथं खूप अडचणीमध्ये आहेत, त्याच्यामुळे तिथली दिवाळी देखील त्यांची चांगली व्हावी त्याच्याकरता आम्ही निधी देतोय, त्यांना मदत करतोय. जे काही 32,000 कोटीचं पॅकेज दिलंय त्याच्यामध्ये काही फराळ वगैरे पण काही सहकारी मित्रांना आमच्या पुणा मर्चंट व्यापारी असोसिएशन जे आहे त्यांनी पण मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर 4-5 गाड्या भरून फराळाचं पाठवलं. सगळीकडं ते शक्य नाही पूर्ण, पण जेवढं शक्य असेल ते ते आपल्या परीनं करण्याचा प्रयत्न करतायत आणि याच पद्धतीनं आपली कामं चाललेली आहे. मित्रांनो, मला आठवतंय पूर्वीचा पिंपरीचा परिसर, लिमटेकचा परिसर, आताचा परिसर याच्यामध्ये कसा बदल होत चाललाय. लोकांचं राहणीमान बदलत आहे. आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या घरकुलाचाही कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय. आज
आपण महिला बचत गटांना देखील उत्पादनाच्या हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याकरता एक उमेद मॉल आम्ही उभा करायचा ठरवलंय. सध्या पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांच्या करता 150 कोटी रुपयाचा निधी आम्ही दिलेला आहे. आणि नव्या मुंबईमध्ये, मुंबईला एवढी जागा आम्हाला मिळेना म्हणून नव्या मुंबईमध्ये आम्ही सगळ्या महाराष्ट्रातनं बचत गटांना तिथं देखील उल्वे, नव्या मुंबईला उल्वे म्हणून परिसर आहे, तिथं 194 कोटी रुपयाचा युनिट मॉलचं काम आमचं जोरात चाललेलं आहे. त्याच्यात महिलांनी केलेल्या वस्तू, त्यांनी केलेले खाद्यपदार्थ, त्याला बाजारपेठ मिळण्याच्या करता आपली राजधानी मुंबई त्याच्याजवळ तो मॉल जवळपास 200 कोटीचा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 कोटीचा मॉल. त्याच्यामध्ये मी पुणे जिल्ह्याचं पण नाव दिलंय आणि आता मी तालुक्याच्याही ठिकाणी करतोय. मी जागा बघतोय की बाबा तिथं माझ्या महिला बचत गटांनी केलेल्या वस्तू, जसं भीमथडी जत्रा असती ते 5 दिवस असती, पण काही महिलांना वरचेवर काही त्यांनी केलेले खाद्यपदार्थ विकता यावे. ज्या ग्राहकाला ते योग्य वाटेल ग्राहक तिथं जाऊन घेईल, ज्याला इतर योग्य वाटेल तो त्याचा अधिकार आहे, त्याला आम्ही बळजबरी करू शकत नाही. पण त्यांनी केलेल्या खाद्यपदार्थ देण्याकरता देखील आमचा प्रयत्न चाललेला आहे. राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत, त्याच्यामध्ये रमाई आवास, शबरी आवास, आदिम वसाहत, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास असे अनेक प्रकारची घरकुलं आम्ही समाजातल्या सगळ्या लोकांच्या करता देतोय. 20 लाखाचं टार्गेट राज्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये आता अटी पण शिथिल केलेल्या आहेत. आता मोटरसायकल जरी घरी असली, पंखा असला तरी त्याला घर नसेल तर त्याच्यामध्ये त्याला घर द्यायचं. काही जण चांगलं घर नाही परंतु मोटरसायकल असते. आता मी बघायचो पूर्वी आमच्याकडे खादनी बांधणीला लोक सायकलवरनं यायचे, आता खादनी बांधणीला लोक मोटरसायकलवरनं येतात. पुढेही लोक अख्खी टोळी गाडीत बसून आली तर आश्चर्य वाटून देऊ नका. जमाना बदलतोय, काळ बदलतोय आणि त्याच्यामुळं ह्या घरकुल योजनेचा पण फायदा आतापर्यंत आम्ही 44 लाख घरकुलं मंजूर त्या ठिकाणी केलेली आहेत. त्याच्यामध्ये मागची आजची धरून आणि त्यामध्ये महाराष्ट्राला पूर्णपणे हक्काचं घर माझ्या प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, तो आपल्याला संविधानाने दिलेला आहे. त्याची जाणीव आम्ही ठेवून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सगळेजण पुढे चाललोय. आणि त्याच्यातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत आम्ही 24-25 मध्ये 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी 18,38,000 घरांना मंजुरी दिलेली आहे. 14,71,000 लाभार्थींना पहिला हप्ता जो असतो 2,200 कोटी रुपयाचा वितरित केलेला आहे. आणि ही योजना आमचा प्रयत्न आहे देश पातळीवर जेवढी राज्य जम्मू काश्मीर पासून आमच्या कन्याकुमारी पर्यंत, केरळ पर्यंत, तिथं सगळ्यात चांगलं 1 नंबरचं काम आता आपलं चाललेलं आहे. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आता राज्य सरकारने पण या योजनेमध्ये 50,000 रुपयाची वाढ केलेली आहे. या सर्व घरकुलांवरच्या छतावर आम्ही सौर ऊर्जा संच बसवतोय. आमचा प्रयत्न आहे ते घरकुल झाल्यावर त्याच्यावरच सोलर प्लांट आणि त्याच्या घराला लागणारी वीज तिथंच तयार होणार, त्याला विजेचाही खर्च आम्हाला द्यायचा नाही. अशा पद्धतीची ही योजना आहे. मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राज्यात राबवण्यात येत आहे. त्यात भाग घेणाऱ्यांना अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतीचा तालुका पातळीवरचा पुरस्कार देण्याचा प्रस्तावित आहे. आता जवळपास व्हिडिओ मध्ये आम्ही कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये सगळ्या 40,000 गावांच्या मध्ये जे काही बक्षिसं दिली, जिल्ह्याला दिलंय, तालुक्याला दिलंय, गावांना दिली, ती किती 240 किती कोटीची आता मध्ये केली. जवळपास 250 कोटीची बक्षीस आहे. त्यामध्ये पहिलं बक्षीस तर मला वाटतं पहिलं गाव येणारं 5 कोटी का काहीतरी, 5 कोटीचं बक्षीस आहे. हा राज्य पातळीच पिंपरीला 5 कोटी त्यात बक्षीस मिळवलं
तर संतोषी यादी वाचायची काळजीच नाही, तुझं तूच करू शकशील. नाही, मी थोडस करून फार संपलंय माझं. आता काय शिल्लक राहिले नाही, फक्त आता फक्त गुंडाळलंय तेवढं शिल्लक राहिले. त्याच्यामुळं त्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या. तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टी करा. सुयोग शामराव सातपुते यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51,000 रुपये ऑनलाईन स्वरूपात जमा करण्यात येणार आहे. आता ऑनलाईन जमा करणार म्हणल्यावर काही बोलायचा प्रश्नच नाही, पण लगेच करणार हे एकदम का आपल्याला आठवलं? आपला माळेगावला आरक्षण मागासवर्गीय निघालं म्हणून नगरपंचायतीचं आरक्षण मागास एससीच. मी बाकीचं म्हणलं का, कोणतरी कुणाचा तरी जावई, तू पण कुणाचा जावई आहे, मी पण जावई, मी पण जावई. नाही, मी पण तुला सांगतो तुमच्यामुळे त्यांना सीट मिळणार आहे. तेवढंच राहिले आता. त्याच्यामध्ये माझी एवढी सुद्धा धन्यवाद त्याबद्दल. म्हणजे 50,000 रुपये ऑनलाईन दिल्यावर सांग. त्याच्यामध्ये माझी त्यालाही मनापासून धन्यवाद. आपली माणसं दानशूर आहेत, शेजार धर्म पाळतात. अशा प्रकारे गारपीट, अशा प्रकारे माझा अवकाळी पाऊस किंवा कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कुठलाही प्रसंग आला तर जनता मदत करत असते, सरळ हाताने मदत करत असते. परवाच आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुमची, त्याच्याकडनं 1,26,00,000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. 1 कोटी बँकेकडनं दिले, 26 लाख रुपये त्यांनी 1 दिवसाचा पगार दिला. राज्यातल्या तमाम कर्मचारी अधिकाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार दिला. तो काही 100 कोटी रुपये त्या ठिकाणी रक्कम आलेली आहे. त्याच्यामध्ये इतर पण लोक करतायत. परवा एमएससी बँक, जे आमच्यावर आरोप करतात एमएससी बँकेत असं झालं, त्या एमएससी बँकेने 10 कोटी रुपयाचा चेक दिला आणि दरवर्षी एमएससी बँकेला 600-650 कोटी रुपयाचा नफा आहे. पण बदनामी करायची म्हणलं तर काही पण करत बसतात. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण मित्रांनो, एकंदरीत या सगळ्या कामामध्ये आतमध्ये मी व्हिडिओ खूप काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन तुम्ही करा आणि त्या नीटपणे मला करून द्या. त्याच्यामध्ये आता सगळीकडं दिवाळीचा सण चालू झालेला आहे. यंदाची दिवाळी आपल्या सगळ्यांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. दिवाळीतील दिव्यांची रोषणाईनं अंधकार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमान हो अशाही प्रकारच्या शुभेच्छा देतो. दिवाळी साजरी करत असताना कृपा करून समाजातला गरीब, वंचित, दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची आपली परंपरा आहे, ती यंदाही कायम ठेवा. पर्यावरणपूरक पद्धतीनं दिवाळी साजरी करा अशा प्रकारचं आवाहन मी माझ्या पिंपरी लिमटेकरांना करतो. आणि आजचा दिवस समस्त लिमटेकरांच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. कारण खूप चांगली वास्तू आपण तिथं उभी केली. मला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आमची पंच कमिटीला सांगायचंय, तुमच्या हातनं आता इतक्या सुविधा दिल्यावर काम पण तसं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीत राजकारण येता कामा नये. रस्ता अडवण्याची कोण चूक करत असेल तर त्याला पण तिथं मदत केली पाहिजे. त्याचबरोबर गावातले बरेच रस्ते अडवलेत, कामं झाली नाहीत, 2-3 वर्ष झालं. तर मीच येतो टिकावून करूनच देत नाहीत व्हिडिओ साहेब. अरे माझं काम आहे पैसे द्यायचं. गावातल्या वडीलधाऱ्यांनी बसवून वाद मिटवला पाहिजे, त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. नाही भेटलं तर या दवाणीमुळे त्या प्रांताला घेऊन या, त्या तहसीलदारला घेऊन जावा, त्या बीडीओला घेऊन जावा, त्या पीआय पीएसआय किंवा त्या डीवायएसपीला घेऊन जावा. माझा नावाचा वापर करा. कोण वाढमोठेपणाचं वागत असेल. पत्र देऊन झालेत सगळी, पण काय कोणच ही करत नाही, दखल घेत नाही. अरे तेच सांगतोय, ती यादव सांगतोय, पगार देऊन ठेवलाय ती यादव. अरे तेच सांगतो रे बाबा. हा, ती मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागले की वाद वाढतात. आणि पहिलं होतं तेव्हा वाद नव्हते.
नाही प्रांत साहेबांना मी सांगितलं, प्रांत साहेब म्हणले माझं ते काम नाही, मी येऊ शकत नाही. 3 वेळा जाऊन आले सगळे गावकरी गेलते स्वतः. अहो तुम्ही जाणं वेगळं, तुम्ही सांगणं बॉडी घेऊन वेगळं, गेलतो पंचायत. ऐका आणि मी सांगणं वेगळं. आता एकदम मी माझं इंजेक्शन देतो आणि येतो का नाही बघ. तुम्ही सूचना करा. हा, मग बघा. मग तेच सांगतोय ना, ग्रामपंचायतला कुणी निवडून दिलं? अजित पवारांनी दिलं. शिक्के बोट भांडायला ती आला होता, मला तुम्ही दिलं, मी आलो होतो यात निवडून द्यायला. तुम्ही बॉडी निवडून देणार, तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी. मग तुम्हाला जे योग्य काम करतात त्याची बटणं दाबा. विरोधक दादाची अंग्रेजी काम चालू आहे. पायताना हान माझ्या. मी कधी तसं वागत नाही. मी माझ्या विरोधकांची पण कामं करतो. तुम्ही कुठेही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा, सतीश काकड्यांना विचारा, ते पण म्हणतील अजित पवार काम करतो. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा नाहीये. मी शब्दाचा पक्का आहे. अख्खा महाराष्ट्र आणि हे पैसे देतो ते आम्हीच लोक देतो. आमचं एवढं म्हणणं आहे, आता गावागावातले वाद, किरकोळ वाद हे खरं तर सगळ्यांनी एकत्र बसून मिटवले पाहिजे. त्यांनी तिथं कुठं 2 पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे. कुणाचं चुकत असेल तर वडीलकीच्या नात्याने वडीलधाऱ्यांनी सांगितलं पाहिजे, नाही बाबा तुझं चुकतंय, ही सांगतोय ही बरोबर आहे. आता मला पण हजारो लोक भेटायला येतात. मी कधी कधी काहींना सांगतो हे तुझं चुकीचं आहे, हे मी तुझं ऐकणार नाही. असं जरा वागा ना. हा सांगा. तेच मी सांगतोय, ते मात्र खरंय. गेल्या 5 वर्षामध्ये मी इतका मोठ्या प्रमाणावर बारामतीला आणि महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या इथं साधारण ह्या 5 वर्षामध्ये एकूण निधी 34 कोटी 58 लाख रुपये आला. 34 कोटी. आणि त्याची यादी पण माझ्याकडे मला बीडीओनी दिली. त्या गोसावी सुर्वे गटरपासून जी सुरुवात झाली ती पार ग्राम सचिवालय इमारत 1,35,00,000. कनेरीची पिंपरी कनेरी सुधारित पाणी पुरवठा 20 कोटीची. आणि आताही मला निवेदन दिलंय, आपण आपल्या इथली एक जागा त्या कटफळ आणि जैनकवाडीला पाणी पुरवठा करायला का काहीतरी दिली 2.5 एकर. आता आपल्याला कमी पडते. आपल्याला 5 एकर मी इरिगेशनची द्यायला लावतो ना, मी तुम्हाला पण त्या ठिकाणी देतो ना. कारण तुम्ही ज्यावेळेस शेजार धर्म पाळून त्यांचं पाण्याचं काम केलंय, आता तुमच्याकडे जागा शिल्लक राहिली नाही. मग तुम्हाला मला ज्या खात्यात म्हणजे इरिगेशनची जागा पलीकडे आहे ना ती मला द्यावी लागेल. तशा पद्धतीनं यादव तो प्रस्ताव तयार करा. गुणाले चीफ आपले ईडीए एमकेडीसीचे आणि आपल्या राम सोबे आणि विकास पाटलाला सांगा की अजित पवारांनी सांगितलेलं इथनं डुबलकडनं प्रस्ताव मंत्रालयामध्ये रेव्हेन्यूकडे गेला, ते पाटबंधाऱ्याकडे जावं लागेल. पाटबंधाऱ्याच्या नियामक मंडळात मंजुरी घ्यावी लागेल. ते आपण घेतो. अनेकदा मला वाटलं इथल्या पण स्मशानभूमीला ग्राम जागा इरिगेशनचीच आहे या कॉर्नरला. आणि दुसरं आपल्या पिंपरी लिमटेकच्या हद्दीमध्ये जी काही इंडस्ट्री आहे किंवा जे काही उद्योग आहेत त्यांना पण तुम्ही जरा बऱ्यापैकी टॅक्स लावा ना. तुम्ही लय कमी लावताय राव, काय मला तर काही कळलं. कशाचा 20 लाख तर कमीच आहे. आता वाढवा, त्याच्यामध्ये वाढवा त्यांना. त्यांचं ह्याला सीए करून टाकूया किंवा ऑडिटर करून टाकू. करा ऑडिट, पहिलं माझं सुरू करा. ऐकना जरा, त्या सगळ्यांचे वाढवा. आणि तुम्ही दुसऱ्याला स्वतःच देता सोडून स्वतःच ठेवतोय झाकून दुसऱ्याच. तेव्हा का युनायटेड स्पिरिट्सला 20 लाख रुपये. आता मी विचारणार आहे त्यांचं किती आहे काय. आता ते आमची पण एक डिस्कशरी सुरू झाली तर इथं वापरत नाहीत दादा. ते मॅकॉल कंपनीला गाडी मागितली दिली नाही. सजेशन फॉर ऍक्शन. तर ते 20 लाख रुपये मी साधारण बघतो त्यांचा व्यवहार किती आहे. नक्की आपल्याला 20 लाखाच्या पेक्षा जास्त येतील.
बारामती अॅग्रो तर 3.5 लाखच देते काय नियम आहे तुझा घबरे काही सांगतो का ते पण इन्कम टॅक्स भरतात त्यांना म्हणावं की आता इतकं त्या काळ वेगळा होता आता जरा द्या ना त्याच्यामध्ये विनंती करा त्यांना म्हणा अजित पवारांनी आव्हान केले आपल्याला द्यावं ते आता असतं तर मी सांगितलं असतं बापू तुम्ही तेवढा माझा निरोप सेंचुरी वाईन्स ही कुठं आली हा मग हनुमंतरावांनी पण दिलं पाहिजे तिथं अजून लाखाला पोचला नाही राव 93,000च देतोय ते पीएमडी डेअरी ते पण लाखाला पोचले नाही सिद्धार्थ स्टार हे जरा वाढवा राव काय चाललं रे तुझं दोघी दुसऱ्याला मागत बसताय आपल्याकडे जे हक्काचं आहे ते घेऊ ना आणि कमी पडलं तर मी आहेच मी कुठं पळून चाललो त्याच्यामध्ये इतर ते मदत करताय सिद्धार्थांनी 3 लाख रुपयाची आम्हाला मदत केली आता रंगरंगोटीच्या कामामध्ये पीएमडी डेअरीने आता आपण गाडीची चांगली 3.5 लाख रुपयाची मदत केली ठीक आहे बाबा काय तू पण मी पण कोणीच वर घेऊन जाणार नाही काय आणि पोराबाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतंय काहीच ठेवलं नाही काहीच ठेवलं काय आता जग आणून ठेवावं का काही त्यांचं मित्रांनो असं सगळं आहे त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे धंदा पाणी चांगलं करा हा मी काल सकाळी 6ला कृषी विकास प्रतिष्ठानला गेलो होतो त्याच्यामध्ये आत्ताच मी काही मीटिंग घेऊन आलो एआयच्या सकाळपासून मीटिंग चाललेल्या होत्या एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ते आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही मी आता सगळ्या संस्थांच्या मध्ये खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी आणि बारामती बँक या 4ही ठिकाणी करायला सांगितलेलं आहे मी त्या कंपनीला सांगितलं ट्रायल म्हणून तुम्ही माझ्या संस्था करून दाखवा माझं उत्पन्न वाढून दाखवा मग नंतर मी राज्यामध्ये आव्हान करीन त्याच्यावर आपला काही पैसा तिथं जात नाही काळजी करू नका आणि त्याच्यातनं रिझल्ट चांगले येत आहे टनेज पण जवळपास 62 एकर ऊस मी आणि माझ्या नातेवाईकांचा ठिबकवर केलेला आहे 7 का 8 एकर आता केळी पण ठिबक आपल्या एआयवरचा वापर करतोय आणि त्याच्यातून माझ्या माहितीप्रमाणे ते म्हणले दादा 60-70 टन तुमचा ऊस निघत होता मी 100 टन ऊसाची गॅरंटी देतो त्याच्यामुळे एवढा टन ऊस वाढणार आहे बापू तुम्ही परवा मीटिंगला व्हीएसआयला आलेला होता त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 9,250 रुपये अनुदान मिळणार होतं बरोबर ना 9,250 शेतकऱ्यांनी द्यायचं होतं परंतु आता शेतकऱ्यांचं ते आम्ही काढून टाकलंय आता 18,250 रुपये व्हीएसआय तिथं भरणार आहे त्याच्यानंतर मला वाटतं 6,750 साखर कारखाना भरणार आहे आणि ते एआयचा वापर करा तुमच्या इथला शेतकरी फार बहादर आहे द्राक्षाच्या बागा इथल्या उत्तम आहेत बोरीच्या तर त्याच्यापेक्षा उत्तम आहे बागा काढल्या अरपती तुम्ही आरती नवीन व्हरायटी लावा रे तुम्ही जुना तर जुनं सोडून द्या बेंगलोर त्याच्यामध्ये डाळिंबाला पण तेल येतोय परंतु आता यंदा डाळिंबात चांगले पैसे लोकांना झाले त्यामध्ये या एआयचा वापर करा त्याच्यामध्ये त्यांनी काल तर मला दाखवलं त्यांनी मका टोकलेली ती मका आपण मका 20 क्विंटल एकरी काढतो ते 70 क्विंटल एकरी मका निघेल अशी परिस्थिती 70 तशाच पद्धतीने बाकीच्या पिकांचं आहे ते आता इतक्या जवळ आहे जरा इकडे तिकडे चकाट्या पेटवायला जाण्यापेक्षा तिथं जावा कुठं कृषी विज्ञान केंद्रावर आणि तिथं बघा तिथं काही दाखवत नाही तिथं दिसते राहणार काल मी तिथं 5-6 व्हरायटीचा खोडवा बघितला इतका सुंदर खोडवा आहे अंदाज आहे कदाचित 100 टन खोडवा त्या ठिकाणी निघेल खोडवा म्हणजे आडसाली तर ते 125च्या पुढं 130 पर्यंत जातील चौधरी वस्तीवरची व्यायामशाळा 20 लाख रुपयाची बांधलेली त्याचंही उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो त्याच्यामध्ये आता व्यायाम करा सगळ्यांनी तिथं जाऊन आणि ती चांगली बॉडी कमवल्यानंतर चुकीचं काही करू नका वेडवाकडं वागू नका
गुंडगिरी, दहशत काही करू नका. नीटपणे वागा. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो बाबांनो, या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. अलीकडच्या काळामध्ये तर गायींना, काल मला त्या कृषी विज्ञान केंद्राच्या मीटिंगमध्ये दाखवलं, एक होस्टेन गाय HF ती जवळपास तिथं 55 लिटर दूध देते. 55 असणार काय दाखवली, 55 लिटर दूध देते. पण त्याच्याकरता खाद्य कुठलं टाकलं पाहिजे, हिरवा चारा, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वाळलेली वैरण किती दिली पाहिजे, खाद्य कसं दिलं पाहिजे, हे AI सांगतं. ते AI मशीन तुम्हाला सांगतं मोबाईलवर, तुम्ही आज तुमच्या शेताला पाणी द्यायचंय का नाही, किती तास मोटर चालली पाहिजे, 15 मिनिटं चालली पाहिजे का 20 मिनिटं चालली पाहिजे, असं सगळं आहे. त्या गोष्टीचा जरा विचार करा, तर आपण आपला प्रपंच उत्तम पद्धतीनं चालू शकणार आहे. त्याच्यामध्ये मी तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करीन. आता साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये पहिल्या टप्प्यात 10,000 घेतले होते, पण लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही म्हणून ते 5,000 केलंय. आता रिस्पॉन्स फर्स्ट कम फर्स्ट येतील त्यांना मिळेल, आणि त्याच्या पुढचे येतील त्यांना बापू मी कृषी मंत्रालयाला मी ह्याला सांगेल दत्तामा भरणेला, आणि त्या पुढच्यांना पण आल्यावरती म्हणतील आम्ही जरा उशीर झाला, त्यांना आपण ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट कडनं देऊ. त्याच्याकरता पण मी 250 कोटी रुपयाची तरतूद वर्षाकरता केली होती, 2 वर्षाला 500, पण गरज पडली तर वर्षातच 500 कोटी रुपये माझ्या बळीराजाच्या करता, शेतकऱ्याच्या करता द्यायला मी मागं पुढे बघणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि ह्याच्यातून आपण आपल्या समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करूया, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. हे काम एकंदरीत करण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही ज्यांनी कोणी अथक परिश्रम घेतलेले, त्या सरपंच स्वातीताई ढवाण, उपसरपंच अजित थोरात, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, जे इथला अधिकारी बाळासाहेब भोईटे, ते तर फार आमच्या संसर्ग आहेत. भोईटे जरा नीट वाग, नीट काम कर, नाहीतर मी मागाशी सांगितलं तुला फार जुन्नरला त्या तिकडं गडचिरोली नको, जुन्नरला त्या शबास टोईन वर आहे काय, लयच भारी काम दिसतंय. नाही आम्ही नवीन भरती करतोय, काय होतं ती बॅच MPSC कडनं येत नाही, आम्हाला भरती करायची म्हणून ती 10,000ची भरती आम्ही केली. त्या सर्व गावकऱ्यांना देखील पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. एकोपा ठेवा बाबांनो, जातीय सलोखा ठेवा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून देऊ नका. कुणाचंच भलं झालं नाही, वाटोळ होईल त्याने सगळ्यांचं. 3.5 वर्ष सरपंच होते आपले हरिभाऊ केसकर, आता हे घाटपाताने सरपंच झाले, त्यांचं काही तुम्ही नावच घेतलं नाही. 3.5 वर्ष त्यांनी गावासाठी वेळ दिला. आतापर्यंत जे 3.5 वर्ष, 6 महिने, 4 महिने, 2 वर्ष काय असतील सरपंच, त्या सगळ्यांना धन्यवाद. 2021 पासून आतापर्यंत होते. अरे बा आता कुणाकुणाची नाव घेऊ, तिच्या आयला मी काही नावं घ्यायला आलोय, बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतोय. मी काय उखाडा घ्यायला आलो काय इथं? सगळ्यांचं आता सांगितलं. तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय? मी सांगतोय ना, ज्यांनी ज्यांनी या उभारणीमध्ये, तुला एक माहिती का, तू जर एकदम चांगलं काम केलं आणि तुझी मुदत संपली, निघून गेला, आणि नंतर तुझ्या जागी मी आलो, तर उद्घाटनाचा चान्स मला असतो. तसं ती झालंय, समजलं ना? त्याच्यामध्ये आता बापू आलेत कारखान्यामध्ये, आता ही मागची आहे काटे बिटे गेली सगळी तिकडे, काय काय दिवा लावलाय कोणाला माहिती. पण ते प्रशांत कुठे आज दिसत नाही, राहुलजी आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा काळ असतो. बनसोडे त्यांनी पण चांगलं काम केलं, त्याबद्दल ताई तुम्हालाही धन्यवाद. त्या संदर्भात कुटुंब, अच्छा मंगलताई केसकर. तर आता मलाही जायचंय, बरंच बोललोय, नाहीतर न बोलताच जाणार होतो. आपण शेवटी एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देत आलेलो आहे. तुम्ही सगळी मला साथ देताय, आणि जेवढं काही बारामतीचं, जिल्ह्याचं, राज्याचं भलं करता येईल, जेवढा काही निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करतोय. इथं खूप गोष्टी
तुम्हाला आता बारामतीमध्ये गेल्यावर काही फरक जाणवते का नाही? काय बारामती बरी वाटते का नाही? जाताना रोड बीड बरे झालेत का नाही? डिवायडर वगैरे झाले का नाही? काय कोण उडी मारतंय? कुत्र्यांना सांगतो बाबा त्याच्यावरून त्याला बारामतीला माझ्याशिवाय कोणी नाही, मला बारामतीशिवाय तिकडं त्याला जरा बाकीच्या 2-4 तालुक्यात फिरवाने काय चाललं ते बघा. कुठे काय करू? दादा आमच्या फलटणला बी पदरात घ्या. फलटण पदर फाटला. ठीक आहे घेतलंय बाबा. आता मी तिथलंही बस स्थानकाचं आणि अनेक कुठलं तरी काम घेतलेलं आहे, कारण माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तिथं सचिन पाटलांना तुम्ही निवडून आणलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि त्याच्यातून मी जे काही शब्द दिलेले आहेत, आता तिथली पालखीची कामं बघा, ही रस्त्याची विस्ताराची पण चाललेली आहे, आणि त्याच्यामध्ये बस स्थानकाचं एक काम आणि अजून एक काम मी तिथलं महत्वाचंच आहे ते, आणि तिथलं जे काही बंद पाईपलाईनचं काम ते पण त्यामध्ये करतोय. आता स्पर्धा पण चांगली चाललेली आहे, भाव पण आता तिथं बरे मिळायला लागलेले, तरी अजून आमचा सोमेश्वर आणि माळेगाव पुढे आहे. आता छत्रपती पण आमच्या मागे येतोय, ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांना देतोय. काय झालं आता? आसूचं काय करू? हा धन्यवाद. आसूकडे पण लक्ष देतो, काय काळजी करू नका, सगळीकडे लक्ष ठेवतो, मला फक्त सोडू नका. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, इथल्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.